सकाळी पण. दीप्तीने व्हिडिओ कॉलवरच करून घेतली आणि प्लस नंतर मी पण केली. ओके. आता काय पेन वगैरे काय आहे? पेन मॅम आहे, पुष्कळ पेन आहे, सिव्हिअर पेन आहे सीट म्हणजे ते सीट वरती पुष्कळ आहे पेन आणि लेफ्ट शोल्डरला आहे पेन जास्त. ओके. आणि रेकी करताना काय ऐकत असते? काय ऐकत नाही, प्रे करते आणि असं म्हणजे हे करते की माझं सगळं शरीरातले जे पेन आहे ते जाऊ दे, मला जो त्रास आहे तो जाऊ दे असं बोलते. तसं का बोलते? मी तर काय तसं काही बोलायचं? बोलायला नाही सांगितलं. अच्छा अच्छा, तसं नाही फक्त बोलायचं का? ओके असं ओके. फक्त प्रॅक्टिस करायला सांगितलंय रेकी. आय थँक्स माय सेल्फ अच्छा, फॉर अच्छा. बिंग. फक्त प्रेयर करायचे आणि रेकी करायचे, दॅट्स इट. नेचरला माहितीये तुला काय त्रास आहे, सगळं माहितीये नेचरला. चालेल. तू काही सांगू नको, तू जे जे सांगणार तुझं लक्ष तिथेच राहणार. अच्छा अच्छा, ओके ओके. मला वाटलं की प्रे केल्यावर तसं बोलायचं, मग मी तशी बोलून करते. आपण आतापर्यंत फक्त मागत राहिलो ना, आता मागायचं नाही काही. आता जे भेटेल ते घेत राहायचं, फक्त घ्यायचं, असं घेत राहायचं घेत राहायचं. भेटत ओके, राहतात ओके. असं, आपल्याला असं भरपूर भेटतं. क्या दीप्ती मांगना चालेल. पडता है नाही, क्या? काय बोलले मॅम? दीप्ती मांगना पडता है क्या? आता बघ, आज रेकी टाकली तू. तुला आज किती दिवस झाले? 5 दिवस झाले ना रेकीचे. तू तरी 4 ऑफ 21 टाकलं. तुझं लक्ष नसतं ना, तुझं लक्ष पाहिजे ना. हा, सॉरी मॅम, पाचवा दिवस आहे आज. Yes, हो, yes. मग असंच हसत 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 असं रेकी करायचं आणि लक्ष ठेवून आपण 30 सेकंड्स वरतीच लक्ष पाहिजे, बाकी काही कुठेच लक्ष नाही पाहिजे. आपला उद्याचा दिवस येणार आहे, आपल्याला 30 सेकंड्स करून आपल्याला तिथे 6 टाकायचे, उद्या येणारे 7 टाकायचे, उद्या येणारे 8 टाकायचे. तसंच एकदम असं एक असं आपल्या लाईफमध्ये अशी काही बोलतात ना, अशी खूप चांगली गोष्ट होत असते, आपण तिची कशी आतुरतेने वाट बघत असतो. बस त्या 30 सेकंड्सची वाट बघत राहायची. उद्याचे 30 सेकंड, उद्याचे 30 सेकंड्स लाईक. आणि बाकी मी परत सगळं message करेन मॅम. काही नाही. तू जे केलंयस ते बरोबर आहे. आता फक्त काही मागू नकोस. आता आजचा 5वा दिवस फक्त तो एडिट कर तिथे आणि उद्या ते जसं तू करतेस तसं, जसं तू आता केलीस तरी सुद्धा नॉर्मल स्माइल कुठे आहे तुझी? स्माइल, फक्त स्माइल ऑन द फेस पाहिजे. असं काही कोणतीच गोष्ट नाहीये जी रेकी तुला सोडणार आहे. रेकी प्रत्येक गोष्ट देणार आहे. थोडासा म्हणजे करताना एक थोडेसे हात असे आखडतात असे हात. म्हणजे दीप्ती बरोबर केल्यावर काय नाही, म्हणजे ती प्रॅक्टिस करून घेते तर ओके, पण जेव्हा मी एकटी करते तर हात असे आखडल्यासारखे होतात. हा, कारण आता दीप्तीची सवय लागली तुला, त्याच्यामुळे तू जसं जसं तुझं ते रेकी बरोबर बॉन्डिंग वाढत जाणार ना, मग ते एकदम स्मूथ लव्हिंगली होणार. ओके ओके. आता तुझ्यासाठी रेकी म्हणजे दीप्ती आहे, रश्मी मॅडम आहे. नंतर रेकी म्हणजे तू स्वतः होणार. अच्छा, नवीन आहे ना तर थोडस कन्फ्युज होतं, थोडा कधी कधी आठवत नाही. आता असं म्हणजे होतं, पण आता शिकले तरी मला येतं. आपल्याला बघा, आपण लहान असतो तेव्हा आपण प्रत्येक गोष्ट आईकडे मागत असतो. तर आपल्याला काय पण शॉपिंग करायचं असते ना, तेव्हा आपण काय करतो, आईला घेऊन जातो. आई मला हा ड्रेस पाहिजे, आई मला हे अंगठी पाहिजे, आई मला हे परफ्यूम पाहिजे, आई मला हे लिपस्टिक पाहिजे. जसं आपल्याला समजतं भावताव करायला, आपल्याला दुकान समजतं, मग आपण स्वतःच जातो दुकानवाल्याकडे, मला हा ड्रेस पाहिजे. मग तुम्ही भावताव करायला शिकतात. मग आपण सगळं, मग आपल्याला कॉन्फिडन्स येतं है ना. मग ती गोष्ट दिसते का की आपण आईला सांगतो की नाही, तर ते आई डिपेंडेंट असतो आपण आईवरती. आपल्याला वाटतं की नाही, आपण काहीतरी चुकू आई बरोबर करणार, पण जेव्हा आपल्याला कळतं ना, नाही आईपेक्षा चांगलं मी करू शकते, मग आपण करतो. गॉट इट. तो कॉन्फिडन्स यायला वेळ लागतो. आता दीप्ती कॉन्फिडन्स आहे तुझा. ओके, सो काही प्रॉब्लेम नाही. आणि मग जसं आता आई नसेल आणि तुला आईने सांगितलं एक दिवस जा तू एकटी घेऊन ये, मग तू घाबरणार, अरे मी कसं करू,
मला दुकानवाल्यांनी फसवलं तर, मला कांदा फसवून दिला तर, मला कपडा खराब दिला तर, तसं होतं. मग तू एकटी करते तेव्हा तुला असं वाटतं अरे अरे मी असं नाही, काही नाही, बिंदास करायचे. दीप्तीचं माझं लक्ष आहे तुझ्याकडे, तू करत राहा फक्त. चालेल. हा मैम का करें, मैम बोलता है करके मैं तेरे को सिखाता हूँ, तो मैंने करती. मैम बोलती करके मैं तेरे को सिखाती हूँ, तो मैंने करती. क्या नहीं करती? ये जो तेरे को सिखाया ना, से आय एनर्जी थँक्स पॉजिटिव रेट को शो कर दो. I thanks myself for being here. I thanks Reiki for being here. I thanks my parents for being here. I thanks my Reiki friends for being here. 1. Smile on the face. 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 21, 22, 23, 24, 25, 26. Say thank you. रिलॅक्स वाटलं? थोडं एक पॉइंट चुकलं मॅम माझं. ते चुकत नाही. सी, इट्स नॉट मिस्टेक. हे जे स्टेप्स आहे ना, लक्षात घे. मी तुला व्हिडिओ शेअर करते. जर सपोज तू हा. 30 सेकंड ते स्टेप्स केले तसे आणि त्याच्यानंतर तू कोणाशी बोलतेस, ओके, आणि आता ती बोलताना तू असं नाही करू शकत, पण असं करू शकते. तर तू ही वाली स्टेप आहे ना, ही तू बोलता बोलता 10 मिनिट्स, 20 मिनिट्स, 30 मिनिट्स पण करू शकते. एकच स्टेप. हा, आता तुला माहिती आहे की तुला इथे दुखतंय वरती, समज हे इथे दुखते, तर तू कॉक्सिस आहे ना मॅम, तिथे दुखतंय. कॉक्सिस आहे ना, म्हणजे आपण जे बघतो हा, main मग तू- जागेवर तिथे त्याच्यावरती पण तू रेकी देऊ शकते. तुला असं तुला माहिती आहे ना, रेकी तिथपर्यंत पोहोचली पाहिजे. बाकीचं शरीर तू गुडघ्याला देऊ शकते. तू अशी बसलीये आणि तू बसलीये तर तुला आता माहितीये की रेकी करायची आणि आजूबाजूला लोक आहे, तर तू ही स्टेप करू शकतेस. तू अशी कानाला पण देऊ शकते. तुला जिथे आपण बसतो तिथे नाही, सीटच्या इथे नाही द्यायला जमते, पण तू बाकीच्या भागांना रेखी देऊ शकते. तुझे ती रेखी आहे ना, फ्लो होऊन तिथे जाणार बरोबर. अच्छा, चालेल. नाही कुणी नसल्यावरच करते, म्हणजे आता ते नाही, क्लिनिकला गेले कोणी असलं तरी सुद्धा तू करू शकते ना. ही स्टेप पण करू शकतेस तू. आता तू बसली अशी, तू ही त्यांना काय माहिती तू रेखीची स्टेप करतेस. प्रेयर्स स्टार्टिंग याच्यापासूनच करायची ना, स्टार्टिंग. प्रेयर्स एकदा सकाळी केलं बस झालं. अच्छा अच्छा. ओके, ओके मॅम. बाय. थँक्यू सो मच. या, टेक केअर. गॉड ब्लेस यू.